तर भाजप, शिवसेना आणि आरपीआयच्या या संयुक्त सभेला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये आणि या अनुषंगानं आता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे बोलत होते आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे संबोधित करणार आहेत या संयुक्त सभेच्या अनुषंगानं। आणि आपण बातमी यानंतरची पाहणार आहोत ती म्हणजे मुंबईतल्या मुलुंड वॉर्ड क्रमांक 104 मधनं आरपीआय कडून विनोद जाधव निवडणूक लढवत आहेत। एकीकडे भाजप आणि आरपीआय हे दोन पक्ष महायुतीमध्ये असताना दुसरीकडे मुलुंडमध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश गंगाधरे आणि आरपीआयचे उमेदवार विनोद जाधव हे आमने सामने निवडणूक लढवणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। विनोद जाधव यांनी भाजपवर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत। ही वेळ याकरता आलेली आहे, आम्ही जरी महायुतीचे घटक असलो तरी देखील भाजपने वारंवार आमच्यावर अन्यायच केलेला आहे। आठवले साहेबांना धोकाच दिलेला आहे, कारण मागील लोकसभा आणि विधानसभा यावेळेस देखील आश्वासन दिल्यानंतर देखील त्यांना आठवले साहेबांशी त्यांनी गद्दारी केलेली आहे। परंतु आठवले साहेबांनी यावेळेस ठरवलेलं आहे, या महानगरपालिकेमध्ये आम्हाला सर्वांना एबी फॉर्म भरण्याची आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही मुंबईमधून फॉर्म भरलेले आहेत आणि आम्ही निवडणूक लढवणार आहे मैत्रीपूर्वक। माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधीही पाहिली नाही। 65 उमेदवारांना बिनविरोध निवडून देणारी ही पहिलीच निवडणूक आहे, असं राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याचं समजतंय। राज ठाकरेंनी अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि राजू पाटील यांच्या समोर हे वक्तव्य केल्याची माहिती मिळतेय। यानंतरची बातमी पुण्यातली आहे। शेवटपर्यंत प्रयत्न केला पण त्यांचा अहंकार आडवा आला, आम्हाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला असं म्हणत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केलेली आहे। शेवटच्या दिवशी पर्यंत मी स्वतः चंद्रकांतदादा पाटील असतील, इतर नेते असतील, या सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्यांचा अहंकार आडवा येत होता। मला वाटते नामदार एकनाथराव शिंदे यांचं एक वाक्य मी आपल्याला आठवण करून देतो, मला हलक्यात घेऊ नका। तसंच त्यांनी शिवसेनेला आणि आम्हाला जरा हलक्यात घेण्याचा प्रयत्न केलाय। 16 तारखेला त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल। लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस दरम्यानचं वातावरण आता तापल्याचं दिसतंय। अमित देशमुख हे विलासराव देशमुखांच्याच नावावर इतकी वर्ष निवडून आलेत अशी जहरी टीका भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली आहे। स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावावर त्यांनी आजपर्यंत मतदान घेण्याचा प्रयत्न केला। साहेबांनी दिलं ना, जनतेने दिलं, लातूरच्या जनतेने 3-4दा संधी दिली तुम्हाला, साहेबांच्या नावावरच दिली। माझं अजून स्पष्ट म्हणणं आहे, कर्तृत्वावर काँग्रेसचे आमदार इथं 4 वेळेस निवडून आले नाहीत। जे काही 4 वेळेस निवडून आलेले आहेत ना, हे साहेबांच्या नावावर निवडून आलेले आहे। कर्तृत्व त्यांनी कधी सांगावं। सभेमध्ये देखील मी त्यांचं 20 वर्षामध्ये लातूरला काय दिले, गढूळ पाणी दिले, विकास दिलाय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।